सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, सक्षम जनतेचा आवाज। तलाठी वडेगाव, तहसीलदार मोहाडी, मंडळ अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी मोहाडी, जिल्हा भूमी अभिलेख अधिकारी, जिल्हा भंडारा पोलीस स्टेशन, मोहाडी, सरपंच सदस्य हरदोली सदाशिव डेंगे व अन्य षडयंत्रात सामील अधिकारी, कर्मचारी व अन्य लोक यांनी संगनमत करून आमची वडिलोपार्जित पटवारी हलका नंबर 42, मौजा हरदोली, भूधारक क्रमांक 131, एकर आकारणी 5.84, फेरफार क्रमांक 47 आमच्या कब्जातील जमीन हडपून आम्हाला सदर जागेपासून वंचित ठेवल्यानं सदर जागेचं मोजमाप करून सुद्धा नवीन सातबारा तयार करून न दिल्यामुळं तसंच बरेचदा वरिष्ठांना निवेदन देऊन सुद्धा सतत अन्याय होत असल्यानं तसंच शासन आणि प्रशासनानं दुर्लक्ष केलंय। जर 5 दिवसाच्या आत सदर नवीन सातबारा न बनवून दिल्यास नाईलाजास्तव जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा समोर आमरण उपोषण करीत असल्याचा इशारा आमरण उपोषणकर्त्या सौ उषा प्रकाश कडबरिये यांनी दिला आहे। विदर्भ उपसंपादक संजय मिरे यांनी आमरण उपोषणकर्त्या उषा प्रकाश कडबरिये व त्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केलेली आहे। चला तर मग बघूया भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरची ही 112 न्यूजची ग्राउंड रिपोर्ट। यावेळेला सक्षम पोलीस टाइम न्यूज 112 ची टीम भंडाराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर उभी आहे आणि याच भंडाराच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आपल्या काही प्रमुख मागण्या देऊन एक महिला मागील गेल्या 4 दिवसापासून सातत्याने आमरण उपोषण करीत आहे। प्रशासनाचं लक्ष नाही आहे, जिल्हा प्रशासनाचं लक्ष नाही आहे। 7-7, 5-5, 7 बारे एकाच जमिनीचे आहे, पण अद्यापही त्या तक्रारकर्त्याला, उपोषणकर्त्याला न्याय मिळाला नाही। आणि याची माहिती जेव्हा सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112ला मिळाली तेव्हा त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून आज टीम इथे आलेली आहे। नेमकं हे प्रकरण काय आहे हे आपण खुद्द त्यांच्याकडे जाऊया। मी माझी विनंती तुम्हाला थोडा कॅमेरा पॅन करा तुमचा, बघा या ठिकाणी की हेच ते आंदोलनकारी जे या ठिकाणी दिसतात आहे आणि मागील 4 दिवसापासून यांच्या काय मागण्या आहे ते सुद्धा आपल्याला थोडं बघणं गरजेचं राहणार आहे। आपण यांच्याकडे जाऊया, यांच्याशी बातचीत करूया। तर आपण इथे आलेलो आहोत आणि या ठिकाणी हे सगळे आलेल्या थोडा कॅमेरा समोर यांच्यावर थोडा येऊ दे। यावेळेला दस्तूर खुद्द आमरण उपोषण करणाऱ्या ज्या आहेत त्या या ठिकाणी या सौ उषा प्रकाश कडबरिये असं त्यांचं नाव आहे। त्यांची आपण बातचीत करूया। उषाताई, हे तू आमरण उपोषण कशा करता करते आहे? माझे नाव सातबाऱ्यासाठी माझ्या सातबारा दुरुस्ती करण्यासाठी म्हणून मी उपासना करत आहो। माझ्या सातबाऱ्यावर सर्व यायनं प्रशासनानं, सर्व अधिकारी लोकांना, सर्वांना माझ्या सातबाऱ्याचा तोडतोड केलेली आहे। तुम्ही कलेक्टरला याबद्दल माहिती दिली का? आपण कलेक्टरला सुद्धा दिली, काही वेळा आपल्या भूमी अभिलेखला दिली, सर्वांना जसा सातबारा आमच्या करून द्यावे म्हणून पटवाडीला पण निवेदन दिली, तहसीलदार मॅडमला सुद्धा दिली, सर्व सरपंच मागील आणि आजी आताचे सरपंच बी मानसिक त्रास देऊन आम्हाला खूप मोठा त्रास देऊन आम्हाला अन्याय खूप मोठा केलेला आहे। काय नाव आहे त्याच्याला? अलका दिगंबर जंजाळ। ते अलकाताई सरपंच आहे आणि मागील सरपंच सदाशिव ढेंगे आणि मागील बाबू बुर्डे आणि मुतकरी मॅडम सुद्धा आम्हाला अतिक्रम म्हणून आमच्यावर घरावर खूप काही अन्याय आणून मारपीट करून त्यानं कोर्टात सुद्धा घालला आणि माझी जागा हडपण्याचा प्रयत्न केला। त्या लोकांना सर्व मानसिक त्रास देऊन माझ्यावर अन्याय आणून सर्व काही 2 वेळा मी हरदोली जंजाळमध्ये ग्रामपंचायतच्या सामने मी 8 दिवस उपासना केलेली आहो। त्या तरी पण मला न्याय मिळालेला नाही। 45-40 दिवसाचा फक्त आश्वासन दिलेलं आहे।
या आश्वासन दिला, मी करून देईल, मोजणी करून देईल, सर्व काही असं आश्वासन दिला. त्याने मोजणी करून दिली नाही दिली ना, काहीच करून नाही दिला. आज 2 वर्षाचा जमाना झालेला आहे. या 2 वर्षामध्ये मी बहुत काही 100 अर्ज मी कलेक्टर साहेबांना, भूमी अभिलेख साहेबांना सुद्धा मी घेतलेली, तरी पण अजून आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे त्याची स्वतः साईन आणली मी, पण त्याची साईन आणल्यावरही मी जिल्हा परिषदला दिली, तरी पण कलेक्टर साहेबांनी आमच्यावर कारवाई आमची दक्षता घेतलेलीच नाही. तुमच्या मागण्या काय आता? आता आमच्या मागण्या आहेत, आमच्या 7-12 4.5 हेक्टर प्रमाणे जागा आहे आमची. तर त्या 4.5 मध्ये 3.5 केला, 3.5 मध्ये सर्व हे लोक 7-12 फोडतोड केलेली आहे. तर आमची मागणी पूर्ण आमचा 7-12 करून द्यावे, हे आमची मागणी आहे. त्यांनी अतिक्रमण केलं तुम्ही? आणि आमच्याही जाग्यावर अतिक्रमण सुद्धा घरं सुद्धा बसवली आहेत आणि बाकीच्या लोकांना 1.5 एकर जागा दुसऱ्या कुंभी समाजच्या भोयरानं सुद्धा खाल्लेले आहे. आणि सर्व अतिक्रमण माझी स्वतःची जमीन, माझ्या वडला पारची जमीन असताना त्यांनी म्हणतात का तुझी अतिक्रमण आहे. माझ्या घरावर स्वतः त्या लोकांना सरपंच सदाशिव ढेंग्यानं एवढा अन्याय केलेला आहे आणि त्या अन्यायावर मला मारपीट करून मला कोर्टात सुद्धा टाकलेला होता. आजचा कितवा दिवस उपोषण आता? आजचा दिवस 4था होय. बिलकुल. तर आता 4था दिवस आहे. सौ उषा प्रकाश कडबरे, उषाताई या ठिकाणी आंदोलनं बसत आहेत. त्यांचे पतिदेव सुद्धा या ठिकाणी आहेत, म्हणजे परिवारातले लोक आहे, मित्र परिवार आहेत. त्यांच्याशी पण जाऊया, आपण बातचीत करूया. काय नाव साहेब तुमचं? काय सांगाल? काय नाव साहेब तुमचं? काय सांगाल आणि कशा करता म्हणून हे सगळं आंदोलन सुरू आहे? हा आंदोलन आहे 7-12 तोडफोड केलेलं आहे. सदाशिव ढेंगे यांनी ग्रामपंचायत सरपंच आणि अलका दिगंबर झंझर, मुकुरे मॅडम, गोपाल बोर्डे यांचा संगम करून यायनं आमच्या जमिनीचा तोडफोड केलेला आहे. आणि ग्रामपंचायतचा मकान बनवलेले, दवाखाने बनवले आणि मारपीट करून आम्हाला कोर्टात केस टाकते, आम्हाला धमके देते. आणि त्यांच्यावर भूमी अभिलेख भंडारा, भूमी अभिलेख मोहाडी हे सुद्धा म्हणतात का तुमचे खोटे नाटे कागद आहेत, तुमचे खरे नाही आहेत. तर आम्ही म्हणलं आम्हाला फाशीची शिक्षा द्या, आमचे खोटे आहेत. तर त्यांच्याजवळ एकही कागद नाही, तर त्यांचा खराच न्याय करून राहिले हे लोक ना. आम्हाला उपासन बसावा लावला, गावी बसला. 8 दिवस हरदोली झंझट ग्रामपंचायतमध्ये बसला. त्याचा 45 दिवसामध्ये आम्ही तुम्हाला न्याय मिळवून देऊ म्हणला. न्याय ना काही मिळवून दिला नाही. 1.5 वर्ष झाले आता न्याय मिळालेला नाही. आणि आता आम्ही भंडाऱ्याला उपोषण लावलं 16 तारखेला. तर 16 तारखेला 16/3/2026ला तर त्या न्यायमध्ये 4 दिवस झाले तरी अजूनसुद्धा एकाचाही पत्ता आलेला नाही. भूमी अभिलेख मोवाडी आणि भंडारा भूमी अभिलेख जिल्हा परिषद जिल्हा अधिकाऱ्याकडे बी गेला, जिल्हा अधिकाऱ्याला बी कागद दिला, पण त्यांना बी आमचा काही दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला हे म्हणायचं आहे की मागील गेल्या 4 दिवसापासून तुमचं जे आंदोलन आहे या आंदोलन स्थळाला कुठलाही प्रशासन अधिकारी आलेला नाही आला आहे. अजूनही प्रशासन आलेलं नाही आहे कोणी बी, आणि भेट बी सुद्धा दिली नाही. वरून आम्हाला 7-12 आमच्या 4.5 हेक्टर म्हणजे पाहिजे. आमच्या ज्या 7-12 बनलेला आहे जुना, त्या 7-12 प्रमाणे आम्हाला 7-12 पाहिजे. म्हणजे यांना म्हणायचं की या ठिकाणी हा जो 7-12 दिसतोय, गाव नमुना 7-12 अधिकार भूमिलेख पत्रक, आम्ही भूमिलेख अधिकारी यांच्याशी पण बातचीत नक्कीच करणार आहोत. त्यांचा सध्याला संपर्क होऊ शकला नसला तरी पण आता हे जे आंदोलनकारी आहे यांच्या व्यथा काय हे सुद्धा आपण जाणून घेतलेलं आहे. अजूनही काही लोक आहेत, भरपूर यांच्याकडे असे हे कागदपत्र आहे. जर आम्ही दाखवायला गेलो आणि सांगायला बसलो तर संपूर्ण रात्र काय 4-5 दिवस लागतील, कारण इतकं प्रशासनाला यांनी कागदोपत्री व्यवहार केलेला आहे. पण प्रशासनाकडनं मात्र न्याय मिळालेला नाही. कुठल्याही साध्या अधिकाऱ्याला या ठिकाणी पाठवून या लोकांकरता म्हणून यांना न्याय देण्याकरता म्हणून काही केलेलं नाही आहे. खाणापुरतीच्या नावावर एक डॉक्टर साहेब येतात, BP चेक करतात आणि चालले जातात. औषध पाण्याचं काय? गेल्या 4 दिवसापासून या उपोषणाला आहे. अजूनही त्यांचे काही परिचित आहेत, त्यांना विचारूया. भाऊ, तिथून आलात, काय नाव आहे तुमचं आणि काय सांगाल?
मी मधुकर मेश्राम सामाजिक कार्यकर्ता. हां काय मी मधुकर मेश्राम हो काय झालं